जळगाव शहरातील शनीपेठ येथील गुरुनानक नगर येथे असलेल्या बडेबाबा मंदिरात गोगाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तयारी सुरू करण्यात आली आहे। यावर्षी गोगाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। गोगाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भव्य मिरवणूक, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार असल्याची माहिती आकाश महाराज यांनी दिली आहे। जयंतीसाठी सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांचे अनमोल सहकार्य लाभणार असल्याचे देखील आकाश महाराज यांनी सांगितले। बाबाजी, किती वर्षापासून या मंदिराची परंपरा आहे आणि कसा इतिहास आहे या मंदिराचा? हे मंदिर आमचे जे वडील आहे ते लहानपासूनच पूजा करत आहे, ठीक आहे। आणि जेव्हा हे लहान होते तेव्हापासून ते मंदिरात पूजा करत आहे। आता ते वाढल्यानंतर त्यांची आपण आम्ही पूजा करत आहे। आणि ह्या वर्षी गोगादेव महाराज जयंती आहे, तर कसं आयोजन राहणार आहे? गोगाजी महाराज जयंती आहे यावर्षी, तर कसं आयोजन राहणार आहे तुमच्याकडून? आमच्या नियोजन असं असतो, आम्ही गुरुपौर्णिमेला काठी बसवता। गुरुपौर्णिमेपासून आमचे नियम चालू होते। नियम आमचे असे असतात की आम्ही चप्पल घालत नाही, शेविंग करत नाही, नाक वगैरे काटत नाही, लेडीजचा हात खात नाही, आम्ही तेच राहता सेवा करता। आणि गुरुपौर्णिमेच्या जेव्हा चढीतीर करता आणि शेवटचा दिवस आमचा असतो गोवनोंदणीचा, हे 17 तारखेला आहे, 17/8ला। त्याचं कारण असं आहे आमचा, जसं आमच्या समाजांची एक रत्नाजी मेहतर यांच्यासोबत होते। आणि हे कसे गोगाजी महाराज कसे आले, त्यांची आई होती, त्यांना संतान नव्हती, तर ते गोरखनाथजीची सेवा केली त्यांनी। पण गोरखनाथजीने त्यांना एक वरदान दिलं का बघ घ्या तुम्ही, तर मग ती घरी गेली आणि ते फल दिला त्यांना। ते फलचे त्यांनी 5 तुकडे केले आणि सगळ्यांना वाटले। वाटल्यानंतर आमची मेहतर पण तिथे काम करत होती, त्यांना पण एक फल दिला। त्यामुळे त्यांना रत्नसिंग मेहतर जन्म झाला। आणि ते गोगाजी, भज्जू कोतवाल, नरसिंग पांडे, लीळा घोडा हे सर्व 5 लोक जन्म झाला त्यांचा। आणि हे म्हणून आम्ही 5 समाजांना चांगलं पुजतो। आणि हे 5वांचे फोटो इकडे। बरं, आता गोगाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार? माझं असं म्हणणं आहे, 17 तारखेला मग गोवनोंदणी उत्सव आहे, सर्व समाज बांधवांनी यावा आणि आनंद यावा आहे मिरवणुकीचा। बरं, सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांचं काय योगदान असतं तुमच्या कार्यक्रमासाठी? ते हर वर्षी आम्हाला काहीतरी सपोर्ट करत आहे, ठीक आहे। हर वर्षी काय आम्ही गोगावाडला प्रार्थना करतोय की त्यांना होराचं किती आहे। तुमचं नाव सांगा बाबा। तुमचं नाव सांगा। माझं नाव आकाश जयचंद सुरवाला।